प्रथम ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. उद्या दिनांक 7 डिसेंबर 2024ला चंपाषष्ठी हा दिवस आहे. चंपाषष्ठी हा ज्यांचं दैवत खंडोबा आहे किंवा ते कुलदेवतेची पूजा चंपाषष्ठीला महत्त्व आहे आणि ते पूजा करतात. त्यानिमित्ताने माझी थोडक्यात चंपाषष्ठी या विषयावरती माहिती देण्याचा प्रयत्न करते. खंडोबा सण कसा साजरा केला जातो, खंडोबाचं चंपाषष्ठी हा कशा प्रकारे चंपाषष्ठी साजरी केली जाते हे विशेष महत्त्व आहे. दिनांक 7 डिसेंबर 2024 मार्गशीर्ष महिना शुक्ल षष्ठी. श्री शंकराचे स्वरूप मार्तंड यांची विशेष पूजा केली जाते. खंडोबा, मार्तंड, भैरव, मल्हारी अशी 5 प्रकारची नावे आहेत. श्री खंडोबा मंदिर हे प्रामुख्याने जेजुरीचं आहे आणि त्याचं महत्त्व जेजुरीमध्ये फार उत्सव किंवा सोहळा असतो. श्री खंडोबा मंदिर हे जेजुरीला आहे आणि जेजुरीचं महत्त्व आपणास सर्वांना माहिती आहे. सुके खोबरे, हळद, फळे किंवा चाफ्याचे फूल हे देवाला लोकप्रिय आहे. आता गणपतीला जास्वंद, शंकराला बेल, तसं हे पिवळे फूल सुद्धा चाफ्याचं खंडोबाला पसंत आहे. पिवळे हळद हे पसंत आहे. तुपाचे 5 दिवे घेऊन खंडोबाची ओवाळावे, आरती करावी. यावेळेला नैवेद्यासाठी बाजरीची भाकर, वांग्याचे भरीत, दही भात, कांदा किंवा लिंबू नैवेद्यासाठी वापरले जाते. बाजरीची भाकर, वांग्याचे भरीत, दही भात, कांदा, लिंबू नैवेद्यासाठी वापर केला जातो. आता या दिवशी श्री शंकराची सुद्धा पूजा सकाळी बहुतेक लोक करतात. हे व्रत केल्याने सुख, समृद्धी, यश प्राप्ती होते. आता संध्याकाळच्याच वेळेला हा नैवेद्य दुपारी दाखवायचा. संध्याकाळच्या वेळेला तळी भरायची असते. तळी भरण्या प्रकारे आणि तळी भरताना एलकोट जय मल्हार, जय मल्हार असे देवाचे नाव घेतले जाते. किंवा श्री सदानंदाचा एलकोट किंवा श्री सदानंदाचा एलकोट म्हणून तळी भरायची असते. आणि त्यामध्ये सुके खोबरे आणि हळद हा प्रसाद देवाला दाखवायचा असतो आणि आपण स्वतः खायचा असतो. दुसरं असतं की देवाचंच नामस्मरण करता श्लोक किंवा काही आपण करतो, त्याचा एक श्लोक आहे, ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. ओम नमो मार्तंड भैरवाय, ओम नमो मार्तंड भैरवाय, मल्हारीं जगन्नाथं त्रिपुरारिं, जगद्गुरुं मणिविघ्नं महासाकान्तं वन्दहं
मासा कांतं वंदं कुलदेवताय नमः, कुलदेवताय नमः असे म्हणून खंडोबाची प्रार्थना करायची. असा हा श्लोक 5 वेळा, 10 वेळा, 11 वेळा जसं तुम्हाला शक्य आहे कमीत कमी 1 वेळा तरी आपण म्हणावा अशी माझी विनंती आहे. हा चंपाषष्ठीचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला आपण माझं एक पद्धत आहे. आजचा दिवस काय आहे, आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे, मग ते कथेच्या रूपाने, कवितेच्या रूपाने किंवा कोणत्याही रूपाने आपणाला सांगावं हीच माझी अपेक्षा असते. दुसरं आपल्याला ते आवडेल असं मला वाटतं. समाधान आहे. नमस्कार. ओम गम गणपतये नमः.